बघू शकता 52 दरवाजे वाड्याची. हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. आणि माझे ऐतिहासिक गाव ह्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट महेश स्वामी आणि आपण नागनाथ मंदिराच्या नंतर पुढील काय पाहणार आहोत हे तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि आमच्या गावातील असा एक वाडा आहे, ते तुम्ही बघून हैराण होताल. असा वाडा आहे जुना, अजून जशास तसा आहे. त्याला 52 दरवाजे वाडा म्हणतात. बघूया. निघालो की लगेच आपल्या इथे एक हापसा आहे मंदिराचा. याचं पाणी कधीच संपत नाही. फिरतं जनरल स्टोर मित्रांनो, बघाय मित्रांनो, नागनाथ महाराजाचं दर्शन घेऊन आपण आलो आहोत. रंगारी मारुती मंदिर दिसत आहे तुम्हाला, एकदम नदीच्या कडेला आहे. आणि इथे आमचा आठवडी बाजार भरतो. सध्या माणसं बसलेली, झाडाखाली झोपलेले. टाकांची रसवंती बस स्टँडला, त्यांच्या रसवंतीवर रस प्यायला आपण जाऊ. मंदिराचं पण बांधकाम दगडी. आमच्या गावात जवळपास बरेच मंदिर असे आहेत की दगडी बांधकाम आहे. काका झोपले, बिलकुल चुप, काका जागा करू नये. कलर दिला पाहिजे देऊया पूर्ण बांधण्यासाठी. कशी नव्हती, कशी आता केली तरी मग आपण बघा. अँगल पहिले नव्हते, आत्ता बनवले आहे. यांची नदी. मित्रांनो, हा जे ब्रिज आहे, हा ब्रिज पहिला नव्हता. पहिला दगडी ब्रिज होता. इथं दगडीच होतं सगळं. आणि दगडी ब्रिज पाडला आता. आणि आता जवळपास 1 वर्ष झाला असेल याला, या ब्रिजला बांधून. 1 वर्ष पण झालं नसेल, आता नवीनच आहे ब्रिज. आता भयंकर पाऊस झाला होता, त्यामुळे नदीचं आणखी पाणी वाहिले नदीला. जवळपास त्या शेतामध्ये पण गेलं पाणी, इथपर्यंत आलं. आणि मंदिराच्या इथं, मंदिरातून पण घुसतं पाणी. खूप जास्त आलं की सगळं पाणीच पाणी होतं. आता हे पाणी कमी झालं, पाऊस बंद झाल्यामुळे एवढं पाणी दिसतंय. आलो मित्रांनो, आता जायचं इकडे आपल्या मित्राला भेटायला. खूप लहानपणापासून आमचा क्रिकेट रोज खेळत होता सोबत. मित्राला भेटायचं. खूप जुने बांधकाम, बांधकाम दगडी, तर पूर्ण दगडी बांधकाम दिसते. मला कळत नाही तेव्हापासून हे घर आहे. थोडी पडझड झालेली. आमचे मित्र आहेत कपिल. उंच आहे, 3 मजली. कमाल. आमच्या मित्राचं दुकान. आणि हाच तो वाडा आहे, जे की एवढा मोठा वाडा आहे. ह्या वाड्याला 52 दरवाजे वाडा म्हणतात. 52 दरवाजे, 52 खोल्यांचा वाडा आहे. खूप मोठा वाडा आहे. आपण समोरून जाऊया थोड्या वेळात. तोपर्यंत आमचे मित्र नागनाथ सोळंके, हॅपी दिवाळी. मी आल्यापासून यांना भेटलो नाही. रात्री खेळायला होते सोबत, पण आमचं जास्त बोलणं झालं नाही. बघा यांचं दुकान, मोबाईल रिपेअरिंग, विक्री सगळंच आहे. तर मित्रांनो, मी कधी आलो की यांच्या दुकानामध्ये असतो. ते आमच्यापेक्षा मोठे नाही, त्यांना आऊजाऊ पण बोलतो, आरोधर पण बोलतो. गजब बेइज्जती है. एक तर मित्र पण आहेत आणि वयानं मोठे पण आहेत. नागो आप्पा म्हणतो त्यांना, यांचं टोपण नाव आहे आप्पा. आम्ही सगळे आप्पा म्हणतो. क्रिकेट खेळायला आमच्या सोबत, सगळ्या गोष्टीला आमच्या सोबत. आणि माझा जास्तीत जास्त गावामध्ये आल्याच्या नंतर इथे टाइम जास्त जातो दुकानामध्ये आप्पांसोबत. कारण की आम्ही दोघं कुठं जायचं असलं तर आम्ही दोघंच जातो, दोघं थांबतो. दुसरे पण मित्र आहेत, त्याच्यासोबत पण आम्ही जात होतो. पण आम्ही ज्यावेळेस
निवांत असतो त्या टायमाला इथंच बसतो, तिथे मॅच बघतो. तुम्हाला टीव्ही दाखवतो इथं ते कॉम्प्युटर, आपण टीव्ही ट्यूनर लावून घेतलं कॉम्प्युटरला आणि याच्यावर आम्ही मॅच बघत बसतो कधी पण आलं तरी. मित्रांनो, आमचे एक नवीन मित्र आलेले आहेत. हे पण आमच्यापेक्षा मोठे पण आमचे मित्रच आहेत. बंडू दुसरं नाव आहे यांचं. हे मी जिथं राहतोय लातूरमध्ये, हे पण तिथंच राहतात. पण मला प्रत्येक वेळेस आल्याबरोबर यांची माफी मागावी लागते, कारण मला तिथं असून भेट होत नाही. माझ्या ड्युटीमुळे, मला घराच्या कामामुळे मला भेट होत नाही. आणि खरंच सॉरी बरं का, हात जोडून मनापासून सॉरी, माझी भेट होत नाही. भेट होत नाही, काय करू. मी खूप प्रयत्न केला, एक वेळेस भेटायला पण आलो, पण मेवण्यासोबत होता, मला मेवण्यात थांबवतो. नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट टाइम म्हणून लागलो. व्हिडिओ चालू पण नेक्स्ट टाइम म्हणून नका. व्हिडिओ विश्वास आहे ना अजून व्हिडिओ चालू करा. आणि व्हिडिओ साधा चालू नाही, चॅनलला आहे आपल्या नाणार आहे त्याला, ऑन सगळे बघणार आहे त्याला, तुम्ही बघू शकता. डोक्याला हात लावून गेले ते, असे आमचे मित्र आहेत. महारुद्र मंदिर. अगोदर एक दाखवला मारुती, छोटा मारुती, मोठा मारुती, रंगारी मारुती आणि महारुद्र मारुती. पर मंदिर दगडाचं आहे मित्रांनो. पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो. बघू शकता 52 दरवाजे वाड्याची भिंत, केवढी मोठी भिंत आहे. वाडा केवढा आहे. इकडून एक दरवाजा यायला, इकडून बघू शकता तसा दरवाजा आहे. जुन्या काळातील उंच आहे. पाहिलं तर मित्रांनो, हे 52 दरवाजाचा मेन दरवाजा, मेन गेट. आणि 52 दरवाजामध्ये राहत कोण नाही, फक्त हे धान्यासाठी बनवलेलं आहे. खूप मोठं खोल्या वगैरे, त्यामध्ये जाणार नाही. तर इथं बैठक रूम आहे, जागा आहे वाटतं. मध्ये एकात एक 52 दरवाजे. आपण व्हिडिओ करतात, पाहत आहे आपल्याकडे वासर. मित्रांनो, तुमच्या गावात कुठला वाडा असा आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आपण परत चाललो महारुद्र हनुमानाच्या तिथून डायरेक्ट आता बस स्टॉपकडे. बघू शकता केवढं झाड आहे. मंदिर होतं, पुढे पडगड झाली, टळटुकमाई मंदिर वगैरे. आम्ही चाललो आता बस स्टॉपकडे. आपाशी गाडी चालत आहेत. हे आमचे मित्र आणि शिक्षक पण आहे, यांचे शाळेचे संचालक आहेत. ते तुमच्या शाळेचं नाव सांगा एकदा. श्री समर्थ स्कूल नागापूर. हा बघा, आमच्यात महेश स्वामी यांच्या प्रेरणेतून स्थापलेली शाळा आहे. क्या बात है सर, क्या बात है सर. अरे बापरे, धन्यवाद. या म्हणून दादाचे पोस्टर इथे लावलेले आहे. बस स्टॉप आमच्या गावाकडचं. संतोष भैया सोळंके पोस्टर. इथं स्वीट होम आहे. स्टॉल फटाके.
ग्रामपंचायत, गावकरी, सरपंचांच्या प्रेरणेतून हे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थापन झालेला आहे. मित्र बसलेले तिथं व्हॉलीबॉल खेळाडू. आणि ही गावाला आपल्या सगळं पाणी सप्लाय होती. ही पाण्याची टाकी. इथं झाड आहे, मस्त थंड वातावरण, कसं मस्त गार्डन केलंय बघू शकता. त्यामुळं इथं थंड एकदम वाटतंय. त्यामुळं सगळे गावातले इथे येऊन बसतात. जसं की आमचा मित्र बसला बघा, मॅच बघतोय. आणि हे मध्ये मध्ये बोलतंय, हो काय आमचा मित्र आता आवाज येऊ लागला. हां, सोमनाथ यांची लॉन्ड्रीचं दुकान आहे इथे. बघा इकडे कशी झोपलेत गाडी. नारायणजी मित्र आहे, ते घर आहे त्याचं. त्याला सकाळी बोललो होतो मी, बाहेर येत नाही, काहीच नाही, नुसतं घरातूनच बोलतोय. मला काम आहे म्हणताय. काय काम करतो? शहीद आनंद कुलकर्णी यांचे स्मारक. ग्रामपंचायतचं जलशुद्धीकरण एक हापसा आहे. हा रस्ता आहे जे की परळी नागापूर असं जोडलेला आहे. परळीहून इथे नागापूरला येतो. आणि इकडे सरळ मांडेखेल, गोदेगाव. आणि आमच्या मित्राची पान स्टॉल आहे. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे आमचे मित्र बाबा, यांचं पण फुटवेअर आहे यूट्यूब चॅनल. हॅपी दिवाळी. हे आपल्याला जे बोलत होते यांचं सलून आहे. सोमू काका हे आमच्या वडिलाचे मित्र आहेत. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे आमचे मित्र, हे शेतीचे अवजार वगैरे यांचं दुकान आहे. मोठायची गरज नाही. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जिल्हा परिषद शाळा की जे आपण रात्री व्हॉलीबॉल खेळलो होतो, हे जुने आम्ही शिकलो तिथं. हे अंगणवाडी, हे आत्ता बनलेली बिल्डिंग आहे 2 मजली. जिल्हा परिषद शाळा, माझी शाळा. इथं पण वर्ग होते, इथं तोडून काढून पुन्हा पाठीमागं एक बांधलेलं. हे ऑफिस शाळेचं छोटंच आहे. ऑफिस जसं आहे तसंच आहे, जुनंच. हां, इथं मी शिकलेलो आहे स्वतः. इथं काय नाही, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. अगोदर इथं झाड होते. आणि हे झाड आम्ही लहान असताना या झाडावर बसून हे जास्वंदाचे फुलं खात होतो. ते प्रयोगशाळा होती इथं. इथं हाडाचा सापळा होता, त्याला बघून आम्ही घाबरत होतो. तर प्रयोगशाळा होती ज्यावेळेस आम्ही शिकत होतो का, हाडाचा सापळा होता असा. आम्ही लय घाबरत तिथं जायला. हां, इथं मुली सध्या जायला घाबरत होत्या या रूम मध्ये. आणि मित्र पबजी खेळायले. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. चला येऊ का मित्रांनो? चला बाय. हॅपी दिवाळी सगळ्यांना. मित्रांनो इथं एक ग्राहक सेवा केंद्र आहे. जवळपास 3-4 सेवा केंद्र आहेत. इथून आपल्याला इकडे जायचं घरी. काय चाललं होतं भाऊ? हे आमचे किराणा दुकान, जे की आम्हाला इथून किराणा देतात दत्ता भाऊ आमचे. हॅपी दिवाळी. मोठे दुकानदार बसले वा. काय चालू आहे? इथे आमचे मित्र उभं राहिले. ज्ञान हॅपी दिवाळी. मग मोठे हॅपी दिवाळी तुला पण. हे आमचे किराणा दुकान आमच्या मित्राचेच आहेत. फटाके स्टॉल. सगळ्यांना डबल धंदे चालू करायचे. डबल बिझनेस, डबल कमाई. हसा एकदा काय हातवारी करतात. सगळं सांगावं लागेल. ते वडे काकाचं दुकान. काय म्हणते तब्येत? हे एक आमचे मित्र शिवाजी बाप्पा सोळंके यांना ह्याच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसच म्हणायला हा असलं होतं काहीतरी. तर आम्ही एक आमचे मित्र भेटलेले आहेत. ते चांगले मित्र आहेत आमचे पण. एकदम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कसे बसले तर प्रोफेशनल एकदम साहेबासारखं. चष्मा लागला काय? हां, त्याचाच घातलास का? क्या गुंडा बनेगा रे तू. परत आपल्या घरी बिल्डिंग रूम. हे माझा बेड झोपायचा. माझ्यासाठी एवढा गेलाय पलंग. ही पिठाची चक्की छोटीशी आमची, ही दाखवायची राहिली होती. हे पाणी सुटलंय का, पाईप लावणं चालू सगळं. हो का, माझी आई काढायली नुकती बुंदी. आणि आता दिवाळी असल्यामुळं याव का ही बुंदी. ही पुन्हा बुंदी आत्ताशी सपक आहे, पुन्हा एकदम गोड खरड जशी करायची ती करायची.